नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्लांट जेनेटिक रिसोर्सेस भाग फर्स्ट या प्लांट ब्रीडिंग मधील अतिशय महत्वाच्या चॅप्टर वरती चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, असं समजा की जर पृथ्वीवरील सर्व पिकांच्या जाती किंवा त्याचं बियाणं नष्ट झालं तर नवीन इम्प्रूव्ड व्हरायटी तयार करण्यासाठी त्या प्लांट ब्रीडरकडे मटेरियल कुठून येईल, म्हणजेच प्लांट जेनेटिक रिसोर्सेस किंवा त्याला आपण शॉर्ट मध्ये पीजीआर म्हणतो किंवा जर्म प्लाझम, हे प्लांट ब्रीडिंगचं रॉ मटेरियल आहे. जसं घर बांधण्यासाठी विटा, सिमेंट किंवा लोखंड लागतं, त्याच पद्धतीने नवीन व्हरायटी, इम्प्रूव्ड व्हरायटी तयार करण्यासाठी जर्म प्लाझम किंवा पीजीआर लागतं. आज आपण पाहणार आहोत की प्लांट जेनेटिक रिसोर्सेस म्हणजे काय, त्याचे फीचर्स काय आहेत, त्याचे टाइप्स, जीन पूल कन्सेप्ट आणि कॉन्झर्वेशन. त्याचबरोबर या पीजीआर पार्ट फर्स्ट यावरती परीक्षेसाठी काय संभाव्य प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याबद्दल आता आपण चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्लांट जेनेटिक रिसोर्सेस किंवा पीजीआर किंवा जर्म प्लाझम म्हणजे काय हे समजून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम मध्ये पीजीआर, जर्म प्लाझम किंवा जीन पूल हे शब्द जर आदलून बदलून आले तर गोंधळून जायचं काही कारण नाही. जर्म प्लाझम किंवा पीजीआर म्हणजे सम टोटल ऑफ हेरिडिटरी मटेरियल दॅट इज जीन्स, म्हणजेच एखाद्या क्रॉप मध्ये असणारे जीन्स किंवा त्याचे ॲलिल्स मिळून जे जेनेटिक मटेरियल तयार होतं त्यालाच आपण प्लांट जेनेटिक रिसोर्सेस किंवा जर्म प्लाझम म्हणतो. आणखी सोप्या भाषेत डेफिनेशन सांगतो, एखाद्या पिकामध्ये उपलब्ध असलेली जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणजे जर्म प्लाझम किंवा प्लांट जेनेटिक रिसोर्सेस. उदाहरण समजून घ्या. समजा आपल्याकडे सोयाबीनची व्हरायटी, सोयाबीनची व्हरायटी कशी आहे, ती हाय यील्डिंग, नंतर ती डिसीज रेजिस्टंट, ड्रॉट टॉलरंट किंवा लार्ज सीड देणारी किंवा स्मॉल सीड देणारी, हे सर्व जे गुण आहेत किंवा जे जीन आहेत ते त्या सोयाबीन व्हरायटीमध्ये अस्तित्व आहेत, तर त्याला आपण सोयाबीन जर्म प्लाझम म्हणू शकतो. आता पुढील टर्म आहे जीन पूल. जीन पूल म्हणजे काय, इट इज ए होल लायब्ररी ऑफ डिफरंट ॲलिल्स. लायब्ररी म्हणजे काय की जिथे हजारो पुस्तकं असतात त्याला आपण लायब्ररी म्हणतो. जीन पूल म्हणजे काय की एका स्पेशीज मधील हजारो वेगवेगळे जीन्स किंवा ॲलिल्स. आता प्लांट जेनेटिक रिसोर्सेस इज द बेसिक मटेरियल, म्हणजे प्लांट ब्रीडरला नवीन इम्प्रूव्ड व्हरायटी तयार करायची असेल तर त्याला काय लागणार आहे, जेनेटिक मटेरियल लागणार आहे, बरोबर. म्हणजे तो ब्रीडर तिथूनच काय करतोय की त्याची नवीन शोध, इम्प्रूव्ड व्हरायटी तयार करण्याचं काम सुरू करतो. म्हणजेच हे काय, प्लांट ब्रीडरचं रॉ मटेरियल आहे. उदाहरणार्थ एखाद्या मेज व्हरायटीवरती आर्मी वर्मचा अटॅक होतो, मग आता अशी व्हरायटी तयार करायची की जी आर्मी वर्मला टॉलरंट असेल किंवा रेजिस्टंट असेल. मग प्लांट ब्रीडर असे रेजिस्टंट जीन्स कुठून शोधेल, मग ते लँड रेसेस असतील, वाईल्ड रिलेटिव्ह असतील किंवा ज्या ओल्ड व्हरायटीज आहेत त्या व्हरायटीज मधून तो ब्रीडर काय करणार आहे, ते जीन्स घेणार आहे आणि आताच्या एक्झिस्टिंग व्हरायटीज मध्ये ते इन्स्टॉल करणार आहे. आता आपण जे जर्म प्लाझम आहेत किंवा प्लांट जेनेटिक रिसोर्सेस आहेत त्याचे नेमकं फीचर्स काय किंवा त्याची जी वैशिष्ट्ये काय ते एक एक समजून घेऊ. त्यातील पहिलं आहे रिप्रेझेंट एंटायर जेनेटिक व्हेरिएबिलिटी. याचा अर्थ एखाद्या पिकामध्ये जेवढी जेनेटिक डायव्हर्सिटी उपलब्ध आहे ती सर्व पीजीआर मध्ये समाविष्ट असते. उदाहरणार्थ सोयाबीन मध्ये कुठं मोठं बियाणं, कुठं छोटं, किंवा त्याचं ऑइल कंटेंट असेल, डिसीज रेजिस्टंट असेल, या सर्व गोष्टी किंवा सर्व डायव्हर्सिटी म्हणजे जेनेटिक व्हेरिएबिलिटी. यातील दुसरा पॉइंट आहे कन्सिस्ट ऑफ डिफरंट टाइप्स. आता ह्या जर्म प्लाझम मध्ये वेगवेगळे घटक येतात, त्यालाच आपण लँड रेसेस म्हणतो, मॉडर्न कल्टिव्हार म्हणतो किंवा ऑब्सोलेट कल्टिव्हार, ब्रीडिंग स्टॉक्स, वाईल्ड फॉर्म्स, वाईल्ड स्पेशीज, हे सर्व म्हणजे जर्म प्लाझम. म्हणजेच जर्म प्लाझम हे खूप मोठा कलेक्शन आहे. त्यानंतरचा पॉइंट आहे इन्क्लूड्स कल्टिवेटेड अँड वाईल्ड स्पेशीज. मग यामध्ये फक्त कल्टिवेटेड स्पेशीज येतात का, तर नाही, यामध्ये काही कल्टिवेटेड स्पेशीज पण असतात आणि वाईल्ड स्पेशीज पण असतात. नंतरचा पॉइंट आहे कलेक्शन सोर्सेस. आता आपण हे नेमकं जर्म प्लाझम कुठून घेऊ शकतो किंवा कुठून मिळू शकतो, मग त्यामध्ये जे वेगवेगळे सेंटर्स ऑफ डायव्हर्सिटी असतील, जीन बँक असेल, इव्हन फार्मर्स फील्ड असतील, सीड कंपनीज असतील, किंवा आपण ओपन मार्केट मधून सुद्धा हे कलेक्शन करू शकतो. त्यानंतरचा जो पॉइंट आहे तो आहे बेसिक मटेरियल. आपण मागच्या स्लाइड मध्येच पाहिलं की इम्प्रूव्ड व्हरायटी तयार करण्यासाठी जर्म प्लाझम लागतं. त्यानंतरचा पॉइंट आहे बेसिक मटेरियल.
आपण मागील स्लाइड मध्येच बघितलं की PGR हे काय आहेत, प्लांट ब्रीडिंगचं बेसिक मटेरियल. त्यानंतर इंडिजिनस आणि एक्झोटिक. आता इंडिजिनस म्हणजे काय की आपल्या देशामध्येच कलेक्ट केलेले, उदाहरणार्थ राईसच्या वेगवेगळ्या व्हरायटी. एक्झोटिक म्हणजे आपला देश सोडून बाहेरच्या देशातून कलेक्शन केलेले जर्मप्लाझम, उदाहरणार्थ मेक्सिको मधून आलेल्या व्हीट व्हरायटीज. आता आपण प्लांट जेनेटिक रिसोर्सेस का महत्वाचे आहेत ते जाणून घेऊ. प्लांट जेनेटिक रिसोर्सेस आर द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ क्रॉप इम्प्रुव्हमेंट. बिल्डिंग ब्लॉक्स म्हणजेच काय की जसं घर बांधण्यासाठी विटा लागतात तसंच नवीन व्हरायटी तयार करण्यासाठी जर्मप्लाझम लागतात. उदाहरण द्यायचं झालं तर राईस मध्ये डिसीज रेजिस्टन्स नसतात, तर आपण रेजिस्टंट व्हरायटी तयार करू शकलो नसतो. म्हणून जीन्स किंवा ॲलिल्स आपल्याला मिळवण्यासाठी काय जर्मप्लाझम आवश्यक. जर जर्मप्लाझम संपलं तर भविष्यातील नवीन इम्प्रूव्ड रेजिस्टंट हाय यील्डिंग व्हरायटी तयार करता येणार नाहीत. म्हणजेच प्लांट जेनेटिक रिसोर्सेस हे काय क्रॉप इम्प्रुव्हमेंटचं फाउंडेशन आहे. आता आपण काइंड्स ऑफ जर्मप्लाझम किंवा काइंड्स ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस किंवा टाइप्स ऑफ जर्मप्लाझम याबद्दल चर्चा करू. याचे मुख्यत्वे 2 प्रकार पडतात. त्यामध्ये पहिला आहे बेसिक जेनेटिक रिसोर्सेस आणि दुसरा आहे डिराइव्हड जेनेटिक रिसोर्सेस. बेसिक जेनेटिक रिसोर्सेस म्हणजेच नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेले जेनेटिक रिसोर्सेस आणि डिराइव्हड जेनेटिक रिसोर्सेस म्हणजे प्लांट ब्रीडर्स किंवा सायंटिस्ट यांनी विकसित केलेले जेनेटिक रिसोर्सेस. आता आपण यामध्ये या दोन्ही किंवा तिन्ही प्रकारामध्ये कोणकोणते रिसोर्सेस येतात त्याबद्दल सविस्तर चर्चा करू. यातील पहिला टाईप आहे लँड रेसेस. लँड रेसेस म्हणजे काय की शेतकऱ्यांनी पिढ्यानपिढ्या सिलेक्शन करून जतन केलेल्या स्थानिक जाती. यामध्ये प्लांट ब्रीडरचा कुठलाही रोल नसतो. फार्मर्स आर द डेव्हलपर्स ऑफ दॅट लँड रेसेस. हे जे लँड रेसेस आहेत ते जेनेटिकली खूप डायव्हर्स असतात. म्हणजे त्यामध्ये डिसीज रेजिस्टन्स असेल, ड्रॉट टॉलरन्स असेल, हे खूप मोठ्या प्रमाणात असतं. उदाहरणार्थ जी ज्वारीची मालदांडी व्हरायटी ती अगदी कमी पावसामध्ये चांगलं उत्पादन देते, म्हणजे तिने त्या वातावरणाशी काय केलंय स्वतःला जुळवून घेतलेलं आहे. त्यानंतर वायडर अडॅप्टेबिलिटी. लँड रेसेस हे एकाच भागात अनेक वर्षापासून काय वाढत राहतात, त्यामुळे त्या भागातील हवामान आणि मातीशी ते काय एकरूप झालेले असतात. आता जसे प्रत्येक गोष्टीचे पॉझिटिव्ह पॉइंट असतात तसे लँड रेसेसचे काही निगेटिव्ह पॉइंट. त्यातील पहिला आहे यील्ड. लँड रेसेसची यील्ड ही काय असते फार कमी असते आणि त्याची युनिफॉर्मिटी सुद्धा काय कमी. त्यानंतरचा जो टाईप आहे तो आहे ऍब्सोल्यूट व्हरायटीज. आता ऍब्सोल्यूट व्हरायटी म्हणजे नेमकं काय ते बघू. पूर्वी खूप लोकप्रिय असलेली व्हरायटी पण आता तिची जागा इम्प्रूव्ड व्हरायटीने घेतल्यामुळे तिचा वापर किंवा तिचा उपयोग हा कमी. उदाहरण द्यायचं झालं तर गव्हाच्या ज्या व्हरायटी होतात K65, K68 या पूर्वी या जाती फार प्रसिद्ध होत्या, पण त्यांची जागा आता हाय यील्डिंग मेक्सिकन व्हरायटीजने घेतल्यामुळे त्यांची जी प्रसिद्धी आहे ती काय झालेली कमी झालेली. म्हणजे ऍब्सोल्यूट व्हरायटीज ह्या काही खराब नाही आहेत पण त्या जुन्या झाल्या. त्यानंतरचा जो टाईप आहे तिसरा टाईप तो आहे मॉडर्न कल्टिव्हर्स. त्यालाच आपण व्हरायटीज इन कल्टिवेशन म्हणतो. आता मॉडर्न कल्टिव्हर्स म्हणजे काय की सध्या एक्झिस्टिंग किंवा सध्या वापरात असलेल्या ज्या कल्टिवेशन मधले असलेल्या ज्या व्हरायटीज आहेत त्याला आपण मॉडर्न कल्टिव्हर्स. आता ह्या मॉडर्न कल्टिव्हरचे काही फीचर्स बघू. त्या व्हरायटीज काय आहेत, हाय यील्डिंग आहेत, युनिफॉर्म प्लांट आहेत, गुड क्वालिटी आणि इझी फॉर ब्रीडिंग आहेत. म्हणजे ते ब्रीडिंग करण्यासाठी फार सोपे आहे. पण त्याचे काही ड्रॉबॅक आहेत. ड्रॉबॅक मध्ये काय बघता येईल की यामध्ये जी जेनेटिक डायव्हर्सिटी ती कमी असते, त्यामुळे एखादा नवीन डिसीज जर तर त्या व्हरायटीज त्याला काय करतात लवकर बळी पडतात. त्यानंतरचा जो टाईप आहे चौथा तो आहे ऍडव्हान्स ब्रीडिंग लाईन. आता याची डेफिनेशन समजून. These are the pre-release lines or populations or cultivars or stock. म्हणजे त्या व्हरायटी कमर्शियल कल्टिवेशन साठी रिलीज केल्या जात नाही, कारण त्या व्हरायटी अनेक वर्षापर्यंत टेस्ट केल्या जातात. मग त्यामध्ये त्यांची मल्टीलोकेशन ट्रायल असेल किंवा डस्ट टेस्टिंग असेल किंवा सीड प्युरिटी या सगळ्या गोष्टी जोपर्यंत तपासल्या जात नाही तोपर्यंत त्या कमर्शियल कल्टिवेशन साठी दिल्या जात नाही. त्यानंतरचा टाईप आहे वाईल्ड फॉर्म्स अँड वाईल्ड रिलेटिव्ह. तर वाईल्ड फॉर्म्स म्हणजेच काय की ज्या कल्टिव्हेटेड स्पेशीज आहेत त्यांचे जंगली रूप. वाईल्ड रिलेटिव्ह म्हणजे त्या क्रॉपचे जवळचे नातेवाईक. वाईल्ड स्पेशीज मध्ये काय येतं की डिसीज रेजिस्टन्स, इन्सेक्ट रेजिस्टन्स, ड्रॉट टॉलरन्स, सॅलिनिटी टॉलरन्स अशा अनेक प्रकारचे चांगले जीन्स
त्या क्रॉप स्पेशीज मध्ये असतात. उदाहरणार्थ टोमॅटोमध्ये डिसीज रेजिस्टन्स, राईसमध्ये ब्लास्ट रेजिस्टन्स, व्हीटमध्ये रस्ट रेजिस्टन्स. आता यातील 6वा जो टाईप आहे तो आहे म्युटंट्स. क्रॉप इम्प्रुव्हमेंट प्रोग्राम रन करत असताना बऱ्याच वेळेस काय होतं की एखादं चांगलं कॅरेक्टर असलेला जीन्स कुठंच भेटत, तेव्हा सायंटिस्ट काय करतात, ह्या म्युटेशनचा वापर करतात. आता म्युटेशन म्हणजे काय? म्युटेशन म्हणजे डीएनए किंवा जीनमध्ये सडन हेरिटेबल चेंज, म्हणजे अचानक बदल हो. हा बदल नैसर्गिकरित्याही होऊ शकतो किंवा सायंटिस्ट मुद्दाम पण घडवून आणू शकतात. म्युटंट्स म्हणजे काय की म्युटेशनमुळे तयार झालेल्या नवीन प्लांटला आपण म्युटंट म्हणतो. आता म्युटेशन 2 प्रकारे करतात. त्यातील पहिलं आहे फिजिकल म्युटेशन्स. त्याच्यामध्ये गॅमा रेज असतील किंवा एक्सरेचा वापर करून आपण म्युटेशन घडवून आणतो. दुसरं आहे केमिकल म्युटेशन्स. याच्यामध्ये आपण जे काही केमिकल्स असतील किंवा सोडियम असाइड असेल किंवा EMS असतील यांचा उपयोग करून आपण काय करतो, नवीन जीन्स नवीन व्हरायटी किंवा इम्प्रूव्ह व्हरायटीमध्ये इन्स्टॉल करत असतो. आता आपण क्लासिफिकेशन ऑफ जीन पूल बघू. त्यालाच आपण कन्सेप्ट ऑफ जीन पूल पण म्हणतो. यामध्ये 3 प्रकार आहेत. त्यातील पहिला प्रकार आहे प्रायमरी जीन पूल, त्यालाच आपण GP1 सुद्धा म्हणतो. आता प्रायमरी जीन पूल म्हणजे काय की एखाद्या क्रॉपच्या एकाच स्पेसीज मधील प्लॅंट त्याच्यामध्ये आपण इंटरक्रॉसिंग करतो. त्यामुळे काय होतं की यातील क्रॉसिंग करणं हे सोपं जातं आणि त्यातून जो F1 तयार होणार आहे, F1 हायब्रिड जो तयार होतो तो काय असतो, 100% फर्टाईल असतो. थोडक्यात काय की GP1 मध्ये इझी क्रॉसिंग होतं, 100% फर्टिलिटी आणि जीन ट्रान्सफर करणं पण काय होतं, सोपं जातं. त्यातला जो दुसरा क्लास आहे तो आहे सेकंडरी जीन पूल, त्यालाच आपण GP2 पण म्हणतो. सेकंडरी जीन पूल म्हणजे काय की या जीन पूल मध्ये आपण क्रॉसिंग करू शकतो पण ते पूर्ण यशस्वी होत नाही. त्यामध्ये काय होतं की जे हायब्रिड तयार होतात 100% फर्टाईल नसतात. त्यामध्ये 50% फर्टिलिटी आणि 50% स्टरलिटी दिसते. जीन्स ट्रान्सफर होतात पण ते ट्रान्सफर करणं थोडं कठीण जातं. यातील तिसरा जो क्लास आहे तो आहे टर्शियरी जीन पूल, त्यालाच आपण जीन पूल 3 म्हणतो. आता हा सगळ्यात कठीण जीन पूल आहे. त्यामध्ये काय होतं की क्रॉसिंग करता येते पण जे F1 तयार होतं ते 100% स्टराईल असतं, म्हणजेच त्याच्यामध्ये फर्टिलिटी 0 असते आणि स्टरलिटी काय होते, 100% असते. म्हणजे ते बियाणं आपण जर नेक्स्ट इयर लावलं तर ते जर्मिनेट होत नाही, ते स्टराईल असतं. मग जीन ट्रान्सफर करण्यासाठी स्पेशल टेक्निकचा वापर करून काय केलं जातं, जीन ट्रान्सफर केलं जातं. यामध्ये ज्या वेगवेगळ्या बायोटेक्नॉलॉजिकल ज्या मेथड आहेत, मध्ये एम्ब्रियो कल्चर असेल, क्रोमोझोम इंजिनिअरिंग असेल, सोमॅटिक हायब्रिडायझेशन असेल किंवा जेनेटिक इंजिनिअरिंग किंवा ट्रान्सजेनिक टेक्नॉलॉजी याचा उपयोग करून आपण काय करतो, जीन ट्रान्सफर करतो. थोडक्यात जर पाहायचं झालं तर GP1 मध्ये 100% फर्टिलिटी असते. GP2च्या ज्या स्पेसीज आहेत त्यामध्ये 50% फर्टिलिटी आणि 50% स्टरलिटी असते आणि जो तिसरा क्लास आहे GP3 त्यामध्ये 100% स्टरलिटी असते. विद्यार्थी मित्रांनो, आता शेवटचा प्रश्न की जे प्लांट जेनेटिक रिसोर्सेस किंवा जे जर्म प्लाझम आहे त्याच्या कॉन्झर्वेशनची गरज काय, ते जतन करण्याची गरज काय, त्याबद्दल आपण थोडक्यात समजून. त्यातील पहिला जो पॉइंट आहे तो आहे डिसीज रेजिस्टन्स. भविष्यात अनेक नवनवीन डिसीज येत राहणार, त्याच्यासाठी आपल्याला रेजिस्टन्स जीन लागणार आहे. नंतर नवीन किडी येणार आहेत, त्या किडींसाठी पण त्या किडींपासून ओव्हरकम होण्यासाठी पण आपल्याला काय लागणार आहे, रेजिस्टन्स जीन लागणार. त्यातील तिसरा जो पॉइंट आहे तो आहे क्लायमेट चेंज. आता आपण बघतोय की दुष्काळ असेल किंवा पूरस्थिती असेल, सॅलिनिटी असेल, हीट असेल, या सर्व गोष्टी काय वाढत चालल्या. त्या वाढत असताना आपल्याला काय करायचंय की त्या व्हरायटीज मध्ये स्ट्रेस टॉलरंट जीन्स काय करायचे, इन्स्टॉल करायचे. त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, प्लांट जेनेटिक रिसोर्सेसची किंवा जर्म प्लाझमची गरज लागणार. त्यानंतर आहे न्यू एरिया. आता नवीन प्रदेशामध्ये जर आपल्याला एखादे क्रॉप घ्यायचं असेल तर तिथं ते क्रॉप अडॉप्ट झालं पाहिजे, त्यासाठी आपल्याला अडॅप्टेड जीन्स लागणार आहे. त्यानंतर क्वालिटी इम्प्रुव्हमेंट. आता बऱ्याच क्रॉपमध्ये मग सिरियल क्रॉप असतील, ऑइल सीड क्रॉप असतील, यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की त्यामधलं जे कंटेंट असेल, मग ऑइल असेल, प्रोटीन असेल किंवा टेस्ट असेल, या सर्व गोष्टी सुधारण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, जर्म प्लाझम लागणार. यील्ड इन्क्रीज. हाय यील्डिंग व्हरायटीज आपल्याला काय करावं लागणार आहे, तयार करावं लागणार आहे. कारण जी आपली वाढती लोकसंख्या आहे किंवा जी लँड होल्डिंग कमी होत चाललेली, त्यासाठी आपल्याला काय
की जे पण एकरेज आपल्याकडे आहे किंवा जेवढी जमीन आहे तेवढ्या जमिनीमध्ये आपल्याला मॅक्झिमम यील्ड भेटलं पाहिजे. यासाठी आपल्याला काय लागणार आहे, ह्या जर्मप्लाझमचा किंवा प्लांट जेनेटिक रिसोर्सेसचा उपयोग होणार आहे. त्यानंतर युजफुल जीन्स जसं की लँड्रेसेस असतील, वाईल्ड स्पेशीज असतील, विडी फॉर्म्स असतील, यांच्याकडून आपल्याला काय युजफुल जीन्स भेटतात, जे वेगवेगळ्या कारणासाठी आपण त्याचा उपयोग करतो. विद्यार्थी मित्रांनो, ह्या प्लांट जेनेटिक रिसोर्सेस पार्ट फर्स्ट वरती बऱ्याच वेळेस काय होतं, संभाव्य प्रश्न विचारले जातात. पहिला प्रश्न विचारला जातो की डिफाईन प्लांट जेनेटिक रिसोर्सेस, डिस्क्राईब इन ब्रीफ काइंड्स ऑर टाइप्स ऑफ जर्मप्लाझम किंवा पीजीआर. त्यानंतरचा परत प्रश्न विचारला जातो की डिफाईन प्लांट जेनेटिक रिसोर्सेस, एनलिस्ट डिफरंट ऍक्टिव्हिटीज ऑफ पीजीआर. शॉर्ट नोट साठी पण याच्यावरती प्रश्न विचारला जातो. किंवा आहे जर्मप्लाझम कॉन्झर्वेशन किंवा क्लासिफिकेशन ऑफ जीन पूल ऑर जीन पूल कन्सेप्ट. त्याच्यानंतर याच्यावरती डेफिनेशन पण विचारली जाते, त्यामध्ये प्लांट जेनेटिक रिसोर्सेस असेल किंवा जर्मप्लाझम असेल किंवा जीन पूल असेल. धन्यवाद.